TCS धर्मांतर प्रकरणात एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा जबाब समोर आलाय। आरोपी निदा खानबाबत विचारणा होताच मतीन पटेलनं उत्तर दिलं होतं की इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलची SIT कडून आतापर्यंत 3 वेळा चौकशी करण्यात आली आहे। TCS प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आले। या प्रकरणात आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे। निदा खानला आश्रय देण्यामागील संपर्क साखळी आणि इतर संबंधितांची भूमिकाही SITच्या रडारवर आहे। या TCS प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये आता 4-5 प्रकरणं समोर आलेले आहेत, पुण्यामध्ये आलेले आहेत आणि आमच्याकडे जी काही निदा खान पकडले गेली त्यावेळेला मतीन पटेल हा जो एमआयएमचा नगरसेवक आहे यांनी इम्तियाज जलीलच्या सांगण्यावरूनच तिला आश्रय दिला होता। आता त्यांनी त्याचं नाव स्पष्टपणे घेतलेलं आहे। पोलिसांनी आता इम्तियाज जलीलला नोटीस देऊन बोलवून त्याचं स्टेटमेंट घेऊन त्याला अटक करणं हे प्रोसिजरचा भाग आहे। जोपर्यंत इम्तियाज जलील अटक होत नाही तोपर्यंत आणखीन याच्या मागे कोण आहे सूत्रधार हे कळणार नाही।